आता आपल्या छत्रपती संभाजीनगरने डायरेक्ट इंटरनॅशनल हात मारलाय. आता नीट ऐका. संभाजीनगरच्या पोलिसने एक इंटरनॅशनल फेक कॉल सेंटर रॅकेट पकडलंय आणि या रॅकेटचा कनेक्शन डायरेक्ट अमेरिका पर्यंत गेलेला आहे. चिकलठाणा MIDC मधील एक IT पार्क मधून हे रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांनी रेड मध्ये 116 लोकांना अरेस्ट केलेलं आहे. एक सपोर्टचा बहाणा घेऊन हे लोक यूएसच्या लोकांना ठगत होते, म्हणजेच लुंगडत होते. दे प्रिटेंडेड टू बी IRS इंटरनॅशनल रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिशियल्स आणि अमेरिकन्सला म्हणत होते युअर टॅक्स रेकॉर्ड इज अंडर इन्व्हेस्टिगेशन, पे इमिडिएटली ऑर गेट अरेस्टेड. आता पुअर विक्टिम्स घाबरता गिफ्ट कार्ड, Apple iTunes वाउचर्स आणि झेले ट्रान्सफर मधून लोकांना लॅक्स ऑफ डॉलर्स पाठवत होते. आता या केस मध्ये FBI स्वतः उतरलेली आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची टीम US एम्बेसीचे शहाणे डायरेक्ट इंडिया मधून कोऑर्डिनेट करत आहेत आणि US सिटीजन्सचे व्हिडिओ स्टेटमेंट घेत आहे. पोलीस कमिशनर सुधीर हेरावन म्हणत आहे FBI आणि आपले सिटी पोलीस एकत्र काम करत आहेत आणि इन्व्हेस्टिगेशनचा सध्या नेक्स्ट फेज सुरू आहे. मेन आरोपी डॅश सध्या गोवामध्ये पकडला गेलेला आहे आणि त्यांचा मास्टरमाइंड जॉन ओव्हरसीज मध्ये आहे. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. आता विचार करा की छत्रपती संभाजीनगरच्या MIDC मधील एक ऑफिस आणि US मधील लोक त्यांचे शिकार. आता हा डिजिटल दुनियाचा दुसराच चेहरा म्हणायचा. पण या केसने एक मेसेज क्लिअर दिला की छत्रपती संभाजीनगर मध्ये क्राईम जास्त स्मार्ट असले तरी पोलीस आजकाल अजून स्मार्ट होत आहे. कोणीही कॉल करून टॅक्स, बँक या फिर पोलीसच्या धमक्या देत असेल ना तर बिलीव्ह करायचं नाही, व्हेरीफाय करा. कारण की सायबर क्राईम आता दूर राहिलेला नाहीये. आपली लोकल सिटी पट केली आहे ग्लोबल स्टोरी.